आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। 2019 मार्च 2020 ची आहे, काही परमिशन 2019 ची आहे। या परमिशन नाही असं मला वाटतं, मला त्यांची कीव येते, म्हणजे लाज वाटते की तुम्ही नगरसेवक म्हणून झालेत, सभापती म्हणून झालेले आहेत आणि तुम्ही अशी बेकार वक्तव्य करता, म्हणजे मला कळत नाही। कारण की आता काय राहिले, पायाखालची जमीन सरकलेली आहे। या विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये त्याचा दावा पराभव झालेला आहे, त्याच्यामुळे नैराश्याच्या गर्तेत ते सापडलेले आहे। तुम्ही मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे असं काहीतरी वक्तव्य करायचं आणि कुणाला तरी अडकवायचं आणि ह्याला या 65 बिल्डिंगला सोडून त्याला राजकीय वातावरणात कसं रंगवायचं आणि कुणाला तरी अडकवायचं। आता बरं, सुजित नारावडेचं नाव घेण्यामागचं कारण काय ना, त्याच्यामध्ये जे आरोपी अटक झाले त्याच्यामध्ये माझ्याकडे लिस्ट आहे आतापर्यंतचे जे आरोपी अटक झालेले आहे, ह्याचा तपास कोणी केला होता? त्यांनी सांगितलं की या रेराच्या तपासामध्ये परत तपास करा, सुजित नारावडेला अटक करा, अशी त्याची मागणी आहे। बरं, ह्या रेराची जी जेव्हा 65 बिल्डरची गुन्हे दाखल आणि ह्या केसचा तपास केला, म्हणजे तुम्ही पोलिसांच्या तपासावरती पण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उमटवत आहेत ना। एक चांगल्या अधिकाऱ्याने तपास केलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना अटक झालेली आहे, काहींना अटक करून जामीन भेटत, काही जेलला पण गेले आणि त्याच्यानंतरही सुटलेले आहे। म्हणजे आपलं तपासाला कुठेतरी भरकटवायचं, त्याला राजकारणाचा रंगरूप द्यायचं, हे असं दिपेश म्हात्रे त्यांची काल मी 2-3 स्टेटमेंट बघितली, माझं नाव तुम्ही त्यांची जर बातम्या नीट बघितल्या किंवा त्यांचं प्रेस कॉन्फरन्समध्ये स्टेटमेंट बघितलं तर ते मोदील तिकडेच येत आहे की पेपर बनवले त्यांना अटक करा, एवढ्या करोडचा घोटाळा, एवढ्या करोडचा पेमेंट, असं त्याच्यामध्ये पोलिसांनी चांगला तपास केलेला आहे, इतर लोकांनी सहकार्य केलंच असेल त्यांना। बरं, दुसरी गोष्ट, तपास केला त्याच्यामध्ये ज्या परमिशन दिलेल्या आहेत त्या पोलिसांकडे जप्त केलं, त्यावेळी आम्ही जेललाच आहेत ना, त्याच्या आधीपासून आम्ही जेललाच आहेत, 3 वर्ष तर आम्ही जेलला होतो एका खोट्या गुन्ह्यामध्ये, आमचा विषय रंग नाही। पण झालं काय की तुम्हाला मी अजून एक बातमी इथे सांगतो की 2020-24ची इलेक्शन 20 नोव्हेंबरला काहीतरी इलेक्शन झालं, बरोबर? त्यावेळी मी आपल्या डोंबिवलीच्या आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारात सातत्याने सहभाग करायचा, पक्ष आदेश असल्यामुळे आम्ही त्यांच्या नेहमीच प्रचार करतो। त्यावेळी त्यांनी मला 3-4 वेळा निरोप पाठवले की तू आम्हाला मदत कर, त्याच्यामध्ये उभाटासाठी मदत कर। आम्ही म्हटलं की तसं जमणार नाही, रवींद्र चव्हाणाचाच आम्हाला प्रचार करायचा आहे। त्यावेळी रवींद्र चव्हाणाचा प्रचार केल्यामुळे आणि एवढ्या मोठ्या मताधिक्याने हरल्यामुळे माझ्या खुनाची सुपारी ही दिपेश म्हात्रेने दिलेली, ते मला काही इथे चिंता मार्फत कळलं। ती जेव्हा मला कळलं तेव्हा मी आपले परिमंडळ आयुक्त 3 त्यांना हे मी पत्र दिलं होतं 20 डिसेंबर 2024, हे मी पत्र दिलेलं आहे की डोंबिवली पश्चिममध्ये एका राजकीय नेत्याने माझ्या खुनाची सुपारी दिलेली, मी असंच पोलीस प्रोटेक्शन घेतलेलं नाही। तर मी जेव्हा परिमंडळ 3ला हे पत्र दिल्यानंतर कृष्णनगर पोलीस स्टेशनला ते पाठवलं आणि त्याचा गोपनीय जो अहवाल असतो तो पोलिसांनी बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये मागवला, म्हणजे CBDCP, झोनचे अधिकारी असतील, अशा बऱ्याच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून हे प्राप्त झाल्यावरती त्या गोपनीय अहवालामध्ये त्या अहवालामध्ये हा आदेश पारित केला त्यांनी की गोपनीय अहवालामध्ये सापडल्यानंतर आम्हाला असं वाटतं की तुम्हाला डोक्याचा आढावा घेऊन तुम्हाला या अहवालामुळे तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि सशुल्क तत्वावरती त्यांनी आम्हाला। आता पोलीस प्रोटेक्शनमध्ये एक आरोपी फिरतोय, एक राजकारणी लोकांबरोबर 24 तास सतत दिसणार आरोपी, त्याचं त्यांनी काल एक वक्तव्य केलेलं आहे की ह्याच्या मागचा त्यांचा हेतू हेच आहे की मला या केसमध्ये एकतर अडकवायचं किंवा पोलिसांवरती प्रेशर आणून, कुठलं तरी प्रेशर आणून ह्याचा पोलीस बॉडीगार्ड काढायचा आणि परत माझ्यावरती कोणी हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। ह्या प्रयत्नासाठीच ते त्यांची धडपड आहे, बाकी काय नाही असं मला वाटतंय। बाकी तुम्ही काल सगळी प्रेस कॉन्फरन्स बघितली,
मी माझं तुम्हाला सांगितलं आहे की ह्याच्यामध्ये काय घडलेलं आहे काय नाही. आणि मला असं वाटतं आहे की दीपेश म्हात्रेंनी मला काल त्यांनी एक बोलले की 65 बिल्डिंगचा विषय आजचा आहे का? 65 बिल्डिंगचा विषय मुळात आजचा नाहीच आहे. 65 बिल्डिंगचा विषय 2 वर्षापासूनचा प्रलंबित आहे. तो तुम्हाला आत्ताच का आठवण आली या 2 महिन्यामध्येच? पहिल्यापासून लोकांसाठी तुम्ही उभं राहायला पाहिजे होता ना. पण आता कुठेतरी सुजित नलावडेला अडकवायचं आहे. हा 65 बिल्डिंगचा राहिला प्रश्न बाजूला आहे ना, लोकांच्या घरांची काही पडलेली नाही. फक्त कुठेतरी ह्यांना अडकवायचं, ह्यांना अडकवण्याचं पोलीस प्रोटेक्शन काढायचं आहे आणि मग त्यांचा कसा नायनाट करता येईल सुजित नलावडेचा राजकीय निष्फळ प्रयत्न चालू आहे आणि तो असफल होतोय असं मला वाटतंय. त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली तर काय ना काय रित्या करून आपण त्यांचं पोलीस प्रोटेक्शन काढावं आणि त्यांना ठार मारावं हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चालू. ते असं म्हटलेलं की हे जे महारेरा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र तयार केले गेले, या सगळ्या गँगचा सूत्रधार सुजित नलावडे आहेत असं त्यांचं वाक्य होतं. मी तुम्हाला मगाशीच बोललो की दीपेश म्हात्रेंनी जे वक्तव्य केलं ते खूप बेताल वक्तव्य आहे आणि आपल्या अकलेचे तारे त्यांनी खरं तर तोडलेले आहेत की अर्धवट ज्ञान, बुद्धीचा अर्धवट वापर असा करून कुठेतरी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी सुजित नलावडे याचा काटा कसा काढता यावा, सुजित नलावडेचं करिअर कसं बरबाद करता यावं याच्यासाठी त्यांचा हा केविलपणा निष्फळ प्रयत्न होता कालचा. मला त्यांची कीव वाटते आणि लाज पण वाटते की काही बोलायचं म्हणून त्यांनी हा काल प्रयत्न केला. मी मुळातच तुम्हाला सांगितलं की हे जे रेरा प्रकरणातील जे 65 बिल्डिंगचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये जी रेराची सर्टिफिकेट दिलेली आहेत ही मुळात रेराची सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत, पण त्यांना जे सबमिट झालेले डॉक्युमेंट आहेत हे नक्कीच फॉर्ज आहेत. पण या फॉर्ज झालेल्या ज्या परवानग्या आहेत, ज्या KDMCच्या जे स्टॅम्प आणि बनावट स्टॅम्पच्या आधारे वापरून ज्या परमिशन ज्या सबमिट केलेल्या आहेत त्याच्या सर्व तुम्ही पडताळणी केली असं मी तुम्हाला एक सेट देतो. 70% परमिशन या 2018 ते 2020 मधल्या आहेत आणि ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी जेलमध्ये होतो. त्याच्यामुळे ह्या आम्ही जर जेलमध्ये असेल तर ह्या परवानग्या आम्ही जेलमधून बनवल्या का? आणि ह्या 65 बिल्डिंगचा जो तपास आहे हा ACP लेवलच्या एका उच्च अधिकाऱ्याने खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांच्या साशंकेवरती म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे होतो असं मला वाटतं. सुपारीचा आरोप केलाय तुम्ही म्हात्रेंवर? 100% केलेला आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की सुपारीचा आरोप मी ह्याच्यासाठी केला की जे 2024चं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या इलेक्शनला उभे असताना मी नेहमीच रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर प्रचारात असायचो. 2024मध्ये या इलेक्शनच्या वेळी त्यांनी मला बराच वेळ भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या माणसांमार्फत मला भेटण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना कुठे भेटलो नाही. त्यानंतर त्यांचे भाऊ स्वतः मला येऊन भेटून गेले. मला बोलले आम्हाला तुम्ही मदत करा, पण मी म्हटलं पक्षादेश असल्यावरती आम्हाला पक्षादेश तोडता येणार नाही, आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांचंच काम करावं लागेल. मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रवींद्र चव्हाणांची एक बैठक आम्ही जुन्या डोंबिवलीमध्ये केली आणि रवींद्र चव्हाणांच्या त्या एका वक्तव्याला मी जेव्हा जोरदारपणे घोषणा दिली, त्याचा राग जेव्हा त्यांनी मनात ठेवला तेव्हा त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या माणसांसमोर जे त्याच्यातले काही माझे हितचिंतक आणि एका राजकीय नेत्याने म्हणजे एक राजकीय वतनदार नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं की सुजित नलावडे की तुझ्यावरती हल्ला होण्याचा त्यांच्या हस्तकांमार्फत यशस्वी प्रयत्न त्यांच्यातर्फे चालू आहे, तर तू कुठल्याही परिस्थितीमधून त्या रोडने जाताना तू स्वतःची काळजी घे. मी म्हटलं दादा मला काय असं वाटत नाही. त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांनी असं एक 7-8 माझे मित्रपरिवार असते त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तू ही गोष्ट एकदम हलक्यात घेऊ नका, तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या. त्याच्यानंतर मी परिमंडळ 3चे उपायुक्त साहेबांना पत्र दिल्यानंतर पोलिसांनी मग तोचा गोपनीय अहवाल केला. त्याचे जे गोपनीय अहवाल होते आणि त्या आढाव्यानंतर मला पोलिसांनी एक सशुल्क असं तत्वावरती एक पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे. 2022मध्ये सुद्धा आपण खोटे कागदपत्र 2022मध्ये माझ्यावरती कुठलाच गुन्हा दाखल नाही आहे. तुम्ही त्याची प्रत काढून मला दाखवू शकता. 2021ला मी बाहेर आलो आहे, 2020ला मी बाहेर आलो आहे. त्याच्यानंतर आजतागत माझ्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा माझ्यावरती दाखल नाही आहे. म्हणून पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, माझी पुढची भूमिका आता मी तुम्हाला बोललो की माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की मी त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणारच आहे आणि जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, भारतीय जनता पार्टी झाले, आमच्या युतीचे झाले, सगळेच झाले, सगळ्यांना मी भेट देणार आहे आणि त्यांना हे मी सांगणार आहे की असे खोटे गुन्हे दाखल करून हे कुठेतरी आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत का, किंवा मग
दिशाभूल पक्षाचे करण्याचा प्रयत्न करत आहेत का? आज आपल्याकडे मला एकच सांगायचं आहे की 65 बिल्डर जे आहेत आणि त्यातले जे रहिवासी आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे, तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांवरती बोलायचं पाहिजे. त्याला राजकीय रंगरूप देऊ नका, कुणीच द्यायला नाही पाहिजे मला असं वाटतं. आणि बघा, मला असं वाटतं की ही जी लढाई आहे ना, हे कोणी अस्तित्वाची लढाई असं घेऊ नये, या लोकांना न्याय मिळाला पाहिजे मला असं वाटतं.